अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर ह्या आज काय जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवेनं अनेकांचं आयुष्य बदललेलं आहे, अनेकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। स्वामींनी त्यांना त्यांच्या संकटामध्ये साथ दिलेली आहे, संकटातून बाहेर काढलेलं आहे आणि ही सेवा ना खरंच इतकी प्रभावी आहे। आपण स्वामींचे सेवेकरी आहोत, त्याचबरोबर स्वामी आपले गुरु आहेत, आपण त्यांचे शिष्य आहोत आणि आपण त्यांचे शिष्य असल्याच्याने ही सेवा करणं स्वामींची आपल्याला क्रमप्राप्त आहे। ही सेवा आपल्याला करावीच लागते जर तुम्ही स्वामींचे खरे सेवेकरी असताल तर ही सेवा म्हणजे काय तर बघा, 11 माळी आणि 3 अध्याय रोज नित्य नियमाने ही सेवा करायची आहे। इतर पण तुम्ही काही सेवा करत असताल, तुम्ही स्वतःच्या काही कामासाठी इच्छेसाठी, तरीही त्याच्याबरोबर तुम्हाला ही तुमची नित्य सेवा करणं म्हणजे जरुरीचं आहे, महत्त्वाचं आहे। आपण 3 अध्याय रोज का वाचतो आणि 11च माळी जप का करायचे असतात तर त्याचं सुद्धा महत्त्व मी तुम्हाला सांगते बघा। 3 अध्याय म्हणजे काय, आता 3च अध्याय 21 अध्यायाचा ग्रंथ आहे। कोणी म्हणीन आम्ही पूर्ण एक ग्रंथ पण वाचू शकतो, वाचा अतिउत्तम, पण इतका वेळ आपल्याकडे नसतो, त्यासाठी 3 अध्याय। आता 3 अध्याय म्हटलं तर कोणी म्हणजे आम्ही 7 अध्याय वाचू शकतो, कारण 3 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं, ते सुद्धा तुम्ही करू शकता। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता, पण रोज 3 अध्याय तुम्हाला वाचायचं आहे। तुम्हाला खूप जास्त सेवा म्हणजे 7 अध्याय वाचा किंवा 21 अध्याय वाचा, पूर्ण ग्रंथच वाचून घ्या, कोणीही सांगत नाही, फक्त 3च अध्याय सांगतात। आता हे 3 अध्याय का सांगतात, 3 अध्याय का असतात तर बघा, आपण माणूस जेव्हा जन्माला येतो ना, एक ऋण आणि अनेक दोष तो सोबत घेऊन येत असतो। भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, हे तिन्ही काळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। कारण भूतकाळ जो असतो तो आपल्याला काहीतरी शिकून जात असतो, वर्तमान जो काळ जो असतो तो आपल्या सोबत जे काही घडतं त्याच्यामधून आपण शिकत असतो, आणि भविष्य काळाची आपण तयारी करत असतो, म्हणजे भविष्य काळामध्ये आपल्यासोबत काही वाईट घडू नये याच्यासाठी आपण त्याची तयारी करत असतो। आता 3 अध्याय म्हणजे हेच भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, हे 3 अध्याय आपण त्याचे वाचत असतो। म्हणजे आपल्या भूतकाळामध्ये जर काही आपल्याकडून वाईट घडत असेल तर घडलेलं असेल तर ते आपलं दूर होत असतं। वर्तमान काळात आपल्यासोबत काही वाईट घडू नये याच्यासाठी आपण तो अध्याय वाचत असतो एक, आणि 3रा अध्याय हे म्हणजे आपल्या भविष्यकाळामध्ये आपलं भविष्य चांगलं जावं याच्यासाठी आपण तो अध्याय वाचत असतो। तर हे 3 अध्यायाच्यासाठी आपण वाचायचे असतात। तर 11 माळी जप का करायचा तर 11 माळी जप याच्यासाठी करायचा असतो की आपण जेव्हा 11 माळी जप करतो, बरेच जण काय करतात की म्हणतात आम्हाला 11 माळी जप करायला वेळ भेटत नाही म्हणून आम्ही फक्त स्वामींची एकच माळ जप करतो। तर असं करायचं नाही आहे। एक माळ जर जप केली ना तुम्ही तर तुम्हाला त्याच्यातलं काहीच फळ तुम्हाला मिळणार नाही किंवा त्या सेवेचं काहीच पुण्य तुम्हाला मिळणार नाही। 11 माळी जप केल्यावर कुठेतरी आपल्या पदरामध्ये एक माळ जप पडत असते, त्याच्यामुळे 11च माळी जप करायचे असतात। तर 11 माळी जप म्हणजे काय, स्वामी समर्थांचा हा दिव्य मंत्र आहे, सगळ्यात प्रभावी मंत्र आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा जर कोणती करायचं म्हटलं ना, नामस्मरण। कोणतीही इच्छा असो, कोणतंही काम असो, तुम्ही महाराजांना लवकर प्रसन्न जर करून घ्यायचं म्हटलं, तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा। मग तुम्ही ते नुसतं म्हणत करा, लिखित नामस्मरण करा, माळ घेऊन नामस्मरण करा, कसंही तुम्ही नामस्मरण करा, त्याची ताकद कुठेच तुम्हाला मिळेल, कुठेच म्हणजे इतकी ताकद त्या सेवेतून आपल्याला मिळत असते। त्याच्यामुळे सगळ्यात सर्वश्रेष्ठ सेवा जर म्हटलेल्या आहे तर ती नामस्मरण आहे, कारण ही सेवा आपण कुठेही करू शकतो, काम करता करता काही म्हणजे आपण ही सेवा करू शकतो। तर 11 माळी जप का करायचा असतात, स्वामींचा हा जप ना 11 माळी जप का करायचा असतो तर 11 माळी जप याच्यासाठी करायचा असतो कारण एक माळ आपल्या पदरामध्ये पडत असते, आणि आपल्याला आपण म्हणतो ना की एखादं काम आपण काढलं आणि त्या कामामध्ये आपल्याला खूप अडीअडचणी येतात, ते काम पटकन होत नाही आहे, खूप त्याच्यामध्ये विघ्न येत आहेत। तर विघ्न काय असतात की आपले षडरूप असतात, जे आपल्यासोबत काही चांगलं होत असेल तर ते होऊ देत नाही, त्याला ते आडवे येत असतात आणि मग आपल्याला आपल्या त्या कामापासून आपल्याला ते दूर करत असतात। त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, स्वामींचा जास्तीत जास्त जप करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे। तर आपण जेव्हा 11 माळी जप करतो तेव्हा त्याच्यातल्या 6 माळी ह्या त्या षडरूपात जात असतात, म्हणजे आपलं काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे असतात ना, हे षडरूप आपले, त्याला ते 6 माळी आपण त्यांना देत असतो। म्हणजे आपण त्यांना त्यांच्यासाठी ह्या 6 माळी याच्यासाठी जप करत असतो की आपल्याला कोणत्याही कामामध्ये विघ्न येऊ नये, कोणतेही आपल्या वाटेतले सगळे काही विघ्न दूर व्हावे, याच्यासाठी आपण हे
जप ते 6 माळी त्यांच्यासाठी करत असतो. तर 11 माळीमधल्या 6 माळी आपण त्यांच्यासाठी करतो. उरलेल्या 5 माळी तर एक माळ आपल्या गुरूंसाठी, त्याच्यानंतर दुसरी माळ आपल्या आईसाठी, तिसरी माळ आपल्या वडिलांसाठी, चौथी माळ ही नंतर पितर, हे आपले हे 4 माळी यांच्यासाठी आपण करत असतो. पितरांसाठी पण आपण सेवा करत असतो. त्याच्यानंतर उरलेली जी काही एक माळ आहे ती आपल्यासाठी असते. ती शेवटची एक माळ आपल्या पदरात पडत असते. त्याच्यामुळे ह्या 11च माळी जप आपल्याला करावा लागतो. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. त्याच्यामुळे स्वामींची नित्यसेवा करायची आहे तर 11 माळी आणि 3 आरत्या ही सेवा तुम्हाला रोज नित्य नियमाने करावीच लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.